किनोळा तालुका मानवत जिल्हा परभणी या गावामध्ये आपण आलेलो आहे. तरी यांनी या कपाशीच्या प्लॉटवर 8 दिवसापूर्वी आपले हन्विकाचे जे काळा माव्याचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते असे सरकार आणि त्यासोबत जो हन्विकाने स्कीम राबवली आहे मायक्रोरायझाचा प्रोडक्ट जो आहे आपला कनक झोन तो सरकार सोबत कंपनी फ्री देत आहे. प्रति 250 ml साठी 100 ग्राम कनक झोन फ्री आहे. तर हा प्रोडक्ट यूज केलेला आहे. तर यांनी त्या प्रोडक्टचे यांना काय काय रिझल्ट कसे वाटले तरी त्याचा फीडबॅक घेण्यासाठी आपण आज किनोळा या गावामध्ये प्रत्यक्ष त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तरी नमस्कार, आपलं नाव आणि तुम्हाला काय काय रिझल्ट वाटले ते सांगा एक थोडक्यात. माझं नाव ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड, राहणार किनोळा बुद्रुक, तालुका मानवत, जिल्हा परभणी. तर 8 दिवसापूर्वी भिसे सरांनी मला हे दिलं तर सरकार भिसे साहेबांनी सरकार आणि कनक झोन हे दोन्ही दिल्यानंतर मुलाला घेतलं होतं मी. तुम्ही आता ह्याच्या मारलेला आहे, ह्याच्या बाजूला दुसरं औषध कोणतं मारलेलं आहे? मुलाला मारलं होतं. तुमचं शाश्वती होत नव्हती तुम्हाला या प्रोडक्टवर किंवा विश्वास नव्हता म्हणून त्यासोबत तुम्ही जे रेग्युलर तुम्ही प्रोडक्ट वापरता ते कोणतं? मुलाला. आणि तो प्रोडक्ट तुम्ही त्याच्या बाजूलाही मारलेला आहे. त्या प्रोडक्ट मध्ये आणि ह्या प्रोडक्ट मध्ये आता आज कंडिशनला काय तुम्हाला फरक दिसतो? फरक भरपूर आहे. जे आता हे सरकार आपण जे मारले 60% मारलेले 7% एकर 1.25 एकर मध्ये, तर झाडाचं जे हे चमक आहे, चमक चांगली आहे, पानाचा रुंदपणा हे बघा क्लिअर, एकदम पूर्ण झाड क्लिअर आहे, पानं क्लिअर आहेत, याच्यावर कुठलाही मावा नाही, कुठलंही तुडतुडा वगैरे दिसत नाही तुम्हाला. आणि पानाची जी साईज आहे एकदम टोटली रुंद आहे आणि प्लॉटवर चमक आलेली आहे. प्लॉटवर चमक एक नंबर, वाढ हे ग्रीनरी एकदम नंबर 1, म्हणजे अशी वाढ ग्रीनरी वगैरे तुम्हाला एकदम नंबर 1 आहे. आणि तिकडल्या प्लॉटची कंडिशन काय आहे? त्याच्यात तेवढी नाही समजा, पण ते अटॅक आणखी परत त्याच्यावर आहेच. त्याच्यावर आणखी परत 8 दिवसांनी अटॅक आला. आज कम्प्लीट फॉरनी घेऊन 8 दिवस झाले. आजही तुम्हाला रिझल्ट स्टेबल आहे, त्याच्यावर आजही कुठलाही अटॅक नाही. कुठलाही अटॅक. त्याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये समाधान. आता हे तुमचे शेजारी शेतकरी यांनी पण रिझल्ट तुम्ही आता स्वतः आपण बघून आलो. तुम्हाला त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो? त्याच्यामध्ये थोडे पानाची क्वालिटी जरा चांगली आहे, त्याच्यापेक्षा पानाची क्वालिटी वगैरे थोडी चांगली आहे. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दिसायला तुम्हाला. वेगळं दिसेल. आणि कॉस्ट बजेटचा जर विचार केला तर कॉस्ट बजेट पण एक आता हे किती रुपयामध्ये खरेदी केलं? हे 550 रुपये, 550 ते 600 रुपयाच्या आसपासची रेंज आहे. तर हे 550 रुपयाच्या प्रोडक्ट मध्ये जवळपास यांचं 1.25 एकर रान झालेलं आहे. 1.25 एकर 1.5 एकर रान होते. हे तुम्ही ह्यांनी चार्जिंगच्या पंपाने युज केलंय, त्याच्यामुळे त्यांचं रान थोडं कमी झालंय. तुम्ही जर पेट्रोलच्या 12 लिटरच्या पंपाने जर याचा स्प्रे घेतला तर तुमचं याच्यामध्ये 1.5 ते 2 एकर रान तुमचं कम्प्लीट होते. म्हणजे तुमचं 300 रुपयामध्ये एकरच्या जवळपास स्प्रे होते जर तुम्ही इंजनच्या फवारा केला. तुम्ही एकंदरीत या प्रोडक्टवर समाधानी आहात? समाधानी, बिलकुल. चालतंय. हन्विकाला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.